सुवर्ण संधी अहमदनगर जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे फक्त 9 मिनिटात 90% सोने तारण कर्ज। चला तर मग संधीचा सोनं करूया। या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आत्ताच संपर्क करा पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव। आमचा पत्ता गोदाम गल्ली भाजी मार्केट कोपरगाव जिल्हा अहमदनगर। संपर्क क्रमांक 02423 226923। दसरा दिवाळीच्या काळात नागरिकांनी स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करावी यासाठी कोपरगावचे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी शहरातील व्यापाऱ्यांसोबत कृष्णाई मंगल कार्यालय येथे बैठक घेतली आणि त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या। तसेच शहरातील बाजारपेठ कशी फुलेल याबाबत त्यांच्या सूचना जाणून घेतल्या। बैठकीनंतर आमदार आशुतोष काळे यांनी बुलेटला किक मारत मागे त्यांची पत्नी चैताली काळे यांना बसवून थेट बुलेट स्वारी करत बाजारपेठ गाठली आणि स्थानिक दुकानदारांकडून विविध वस्तू खरेदी केल्या। दसरा आणि दिवाळी सणानिमित्त तसेच नेहमीच आपण स्थानिक बाजारपेठेतून आपल्या गरजेच्या वस्तू खरेदी करून स्थानिक व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचेही यावेळी आमदार काळे यांनी म्हटले आहे। खरेदी आपल्या गावामध्ये या उपक्रमाला आज या ठिकाणी सुरुवात करण्यासाठी आणि तसेच आपल्या कोपरगाव शहरात आणि परिसरामध्ये असलेल्या व्यापाऱ्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या जाणून घेण्यासाठी हा संवाद आयोजित केलेला होता। अनेक अडचणी व्यापारामध्ये ज्या काही असतील आहेत अशा सर्व या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न अनेक व्यापाऱ्यांनी या ठिकाणी केला। तर त्या अडचणी सोडवण्यासाठी अजून त्याच्यावर काय उपाययोजना करता येतील याचा विचार करून त्या सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे। तसेच आजच्या दिवसापासून सर्व नागरिकांना माझी विनंती की आपण आता या सर्व सणासुदीच्या काळामध्ये आपल्या स्थानिक व्यापाऱ्यांकडनं या ठिकाणी आपल्या सणासुदीच्या वस्तू या ठिकाणी विकत घ्याव्या अशी विनंती या निमित्ताने करतो। आपल्या स्थानिक व्यापाऱ्यांना आपण प्राधान्य दिल्यामुळे आपल्या सर्व जे काही अर्थकारण आहे किंवा जो काही आपला तालुक्यातला पैसा आपल्या तालुक्यातल्या व्यापाऱ्यांकडेच राहील, त्यांना अजून बळकटी मिळेल आणि अजून ते नवीन उपक्रम याच्यामधून करू शकतील असं या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो। आपण सर्वांनी आपल्या ज्या काही परिसरामध्ये आपल्याला जवळ असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी आपण जात आहे, काही अडचणी आपल्याला देखील आहे का आपल्या मेन रोडचं काम रखडलेलं आहे किंवा होण्याचं बाकी आहे, तर येत्या काळामध्ये सर्व रोड्स पूर्ण कसे होतील आणि आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी येणं सोपं कसं होईल यासाठी देखील माझे प्रयत्न आहे। त्याही बाबतीमध्ये आपण सर्वांनी विचार करावा आणि शहरामध्ये खरेदी करायला यावं एवढी विनंती करतो। धन्यवाद। अनेक व्यापारी या ठिकाणी उपस्थित होते। अनेकांनी काही सूचना केल्या, काही अडीअडचणी सांगितलेल्या आहेत। कशा पद्धतीने त्यांच्या अडचणी अधिकच त्यांच्याबरोबर चर्चा करून एक अडचणी म्हणजे एक अडचण कशी सोडवता येईल याचा तोडगा काढण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। आणि काही आपल्याला व्यापाऱ्यांना मी तशी विनंती पण केली की काळानुरूप आपण थोडं बदल आपल्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी केलं पाहिजे। पारंपरिक पद्धतीने न जाता काही सोशल मीडियाची जोड जर आपल्याला त्यांना देता आली किंवा काही अजून ऑनलाईन ॲप जर शक्य काही लोकांना असेल ते करता आलं तर निश्चितपणे आपण ते केलं पाहिजे, जेणेकरून व्यवसाय करत असताना आपण सेवा जर ग्राहकांना दिली तर तो ग्राहक आपल्याशी प्रामाणिक राहतो। आपल्याला कुठली गरज लागली तर आपल्याला तो विचारतो, आपल्याला सांगतो, तर आपण त्या पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे अशी विनंती देखील मी आपल्या सर्व व्यापारी बांधवांना केलेली आहे। नागरिकांनी ऑनलाईन खरेदीपेक्षा स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदीला प्राधान्य दिले तर आपली कोपरगाव शहरातील बाजारपेठ नक्कीच फुलेल असा विश्वास चैताली आशुतोष काळे यांनी व्यक्त केला। एकच आव्हान आहे की आपली खरेदी आपल्या कोपरगावमध्ये या हॅशटॅग मध्येच ॲक्च्युली सगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत। थोडा मोठा आहे पण पूर्ण मेसेज जावं म्हणून हे आहे। तर आपल्याला प्रत्येकालाच विनंती आहे की आपल्या लहान मुलांचं असेल, आपल्या सामान घरातील आता फराळ बनवायचं सामान असेल, पूजागृहीचं सामान असेल, आपले कपडे असतील, दसरा म्हणलं दिवाळी म्हणलं की आपण प्रत्येक जण ते नाही म्हणलं तरी आपण ते घेतोच। आणि म्हणून मला एकच रिक्वेस्ट आहे प्रत्येकाकडे
की ते आपण आपल्याच कोपरगावातील व्यापाऱ्यांकडून घ्यावं. ते आपापल्या छोट्या ग्रामीण भागातील व्यापारी असतील किंवा शहरातले व्यापारी असतील, कुणाकडूनही घ्या, पण आपल्या कोपरगावातीलच लोकांकडून आपण घेतलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं जे मी आधी देखील बोलले की आपल्यालाच आपली मानसिकता बदलावं लागेल की मीच माझ्या कोपरगावमधून घेतलं तर आपोआप माझे मुलं घेतील, माझ्या आजूबाजूतील मैत्रिणी घेतील आणि सर्वच जण घेतील. आणि म्हणून आज मी, दादा, आम्ही दोघंही आमच्या परिवारातील जे काय सामान या दसऱ्यासाठी असेल, दिवाळीसाठी जे काय लागणार आहे ते देखील आम्ही आजपासून कोपरगाव, म्हणजे याच्या अगोदरही घेत होतो. असं काही नवीन काही म्हणजे वेगळं काय नाहीये. फक्त एक मानसिकता आपल्याला लोकांची बदलायची आहे. आणि आपण प्रत्येक जणांनी म्हटलं पाहिजे की माझ्या कोपरगावमध्ये सगळ्या गोष्टी मिळतात आणि खूप छान मिळतात. आणि म्हणून आपण सर्वांनीच येत्या दसरा असेल, दिवाळी असेल आणि पूर्ण वर्षच ॲक्च्युली मला म्हणायचं आहे की आपण आपल्या जे काय लहान मोठ्या गोष्टी असतील, अक्षरशः म्हणजे किराणा असेल किंवा गाडी जरी घ्यायची असेल किंवा एखादी बाईक घ्यायची असेल, काही जरी असेल तर ते देखील आपण आपल्या कोपरगावमधूनच घ्यावे, अशीच माझी एक छोटीशी रिक्वेस्ट प्रत्येकाला असेल. आणि आपण ती नक्की घ्याल. आणि एक छोटासा पेज आपण बनवणार आहे, इंस्टाग्रामवर असेल, व्हॉट्सॲपवर देखील असणार आहे. आणि त्यामध्ये आपण सर्वांनी आपण जे छोट्या व्यापाऱ्यांकडून घेतलं असेल, छोट्या दुकानातून घेतलं असेल, कोपरगावातून घेतलं असेल, ते आपण फोटो काढून त्याला स्टिकर, जे काय आपला हॅशटॅग आहे ते लावून आपण जास्तीत जास्त पसरवण्याचा सर्वांनाच विनंती आहे की आपण करावा. स्पेशली यंगस्टर्सला माझी खूप विनंती आहे की ऑनलाईन मान्य आहे, सगळ्या गोष्टी मिळतात, पण त्याच गोष्टी आपल्या कोपरगावमध्ये देखील मिळतात.